हे 1978 मध्ये स्वर्गवासी अण्णासाहेब मगर यांच्या पुढाकाराने झाली। त्या माध्यमातून इथं असणारे जे सर्व शेतकरी आहेत यांना खूप मदत या बाजार समितीच्या माध्यमातून झाली। इथं आपण जर बघितलं तर शेतकरी फळं, फुलं आणि वेगवेगळे जे काही गोष्टी असतात इथे येऊन विकतात आणि त्यांना अतिरिक्त भाव हा मिळतो। पण गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। याच्यामध्ये तिथे असणारे जे सदस्य आहेत ते सहभागी आहेत व त्यांना सहकार्य करण्यासाठी अधिकारी सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार हा इथं चालू आहे याची यादी जर वाचायला लागलो तर परवाना घोटाळा इथं मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याच्याच बरोबर G56 गैरव्यवहार म्हणजे याच्यामध्ये अजितदादा गटाचे संचालक गणेश घुले व त्यांचे चिरंजीव गौरव घुले म्हणजे जी म्हणजे घुले यांनी 56 जागा ज्या आहेत बाजार समितीच्या त्या चुकीच्या पद्धतीने काही लोकांना दिलेल्या आहेत आणि महिन्याला 1.5 ते 2 कोटी रुपये भाडं अवैध पद्धतीने हे घुले परिवाराला तिथं दिलं जातं। त्याला G56 असा गैरव्यवहार म्हणतात। परवाना घोटाळामध्ये याच्यामध्ये 900 ते 1000 हे अधिकृत हे परवानधारक आहेत, पण याच्यानंतर यांनी 4000 लोकांना हे अनधिकृत परवाने दिले। ह्याच्यात होतं असं की जे इल्लीगल परवानधारक आहेत ते शेतकऱ्याकडनं माल घेतात 5-6 रुपयाला आणि जे अधिकृत परवानाधारक आहेत त्यांना विकतात 7-8 रुपयाला। म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। त्यामुळे याच्यामध्ये परवाना घोटाळा आहे। त्याच्याच बरोबर पालकमंत्री साहेबांचं नाव हे सर्व सदस्य दिवसा ढवळ्या वापरतात। पालकमंत्र्यांनी सांगितलं म्हणजे अजितदादांनी आम्हाला हे सांगितलंय, अजितदादांनी आम्हाला ते सांगितलंय। त्यामुळे अजितदादांना आम्हाला विनंती आहे की हे जे सदस्य आहेत जे तुमच्या नावावर इथं मोठ्या प्रमाणात घोटाळा करतात, शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, हे तुमचं नाव वापरतायत। या बाबतीत तुम्ही पालकमंत्री म्हणून, शेतकऱ्यांचे एक नेते म्हणून आणि या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही सांगा। यांना तुम्ही खरंच पाठराखण या लोकांची करत आहात तर याच्यामध्ये तुम्ही सुद्धा लक्ष देऊन आहात का या भ्रष्टाचारामध्ये हे कुठेतरी सिद्ध होतं। त्यामुळे हे जे लोक तुमचं नाव वापरतात या बाबतीत तुम्ही स्पष्टपणे भूमिका पुढच्या काही दिवसामध्ये घेण्याची जरूरत आहे। त्याच्याच बरोबर मदतनीस ही संकल्पना पहिल्यांदाच इथं आलेली आहे आणि या मदतनीसना म्हणजे हे एजंट जी लोक आहेत त्यांचा वापर करून शेतकऱ्यांची लूटमार इथं मोठ्या प्रमाणात केली जाते। माथाडी संघटनेचं अस्तित्व आता खऱ्या अर्थाने इथं धोक्यात आलेलं आहे। खूप मोठा भ्रष्टाचार त्याच्या बाबतीत चाललेला आहे आणि जो काही मदत जी लेवी आणि टॅक्स याचा फायदा हा माथाडी लोकांना व्हायला पाहिजे तो दुर्दैवाने तिथं होत नाही। त्याच्याच बाहेर काही जुन्या रोजंदारीमधील सेवकांच्या कायम नियुक्तीबाबत सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचा विचार इथं असणारे लोक करत आहेत। फुल बाजारातील गाळ्यांचे वित्रीकरण जे झालेले ते सुद्धा वाटप जे झालेले ते इल्लीगल झालेले। याच्यामध्ये आहे बंद गाळ्यासाठी 1 लाख रुपये महिन्याला भाडं घेऊन काही इतर लोकांना ज्याचं काही शेतकऱ्याचे घेणं देणं नाही अशा लोकांना ते गाळे हे देण्यात आलेले आहेत। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं की विभागवार ऑडिट आणि खरेदी विक्रेत्याच्या बाबतीत जो काही निर्णय यांच्याकडनं गेलाय म्हणजे समजा जिथं बटाटा नाही तर हे जे विकलं जातं तिथं वेगळ्या काही गोष्टी विकल्या जातात आणि हे सगळं कन्फ्युजन तिथं असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात हा नुकसान तिथं कोट्यावधी रुपयाची लुटमार ही शेतकऱ्याची केली जाते। त्याच्याच बरोबर मुख्य बाजार आवारातील सर्व शौचालय बंद करून म्हणजे तिथं लोक इतक्या मोठ्या प्रमाणात येतात ते शौचालय बंद केले, ते पाडले आणि तिथं वेगळ्या काही लोकांना धंदे करण्यासाठी देण्यात आले। त्याच्याच बरोबर बाजार आवारातील अनेक अवैध अतिक्रमण आता मोठ्या प्रमाणात चालले। त्याच्यामध्ये आपण बघितलं तर केस कापणाऱ्याला पण तिथं जागा दिलेली आहे, गुटखा विकणाऱ्याला पण जागा दिलेली आहे आणि मग तिथं शेतकऱ्यांच्या बाबतीतले विषय होण्याऐवजी नको ते विषय तिथं सुरू आहे आणि काही लोकांचं असं मत आहे की ड्रग्स सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात विकलं जातं। त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे। पार्किंगच्या नावाखाली लुटमार मोठ्या प्रमाणात केली जाते। 10 रुपये म्हणजे एकतर शेतकरी तिथे येतात
शेतकऱ्यांचा माल घेऊन जे काही गाड्या येतात त्यांना 1 रुपया सुद्धा लावला नाही पाहिजे, पण 10 रुपये लावले जातात, पण त्याच्यावर 300 रुपये घेतलं जातात. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काही संचालक सहभागी आहेत असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. सुरक्षा कर्मचारी नियुक्ती याच्यामधील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा झालेला आहे. त्याच्याच बरोबर इतरही काही गोष्टी होतात आणि याच्यामध्ये जे संचालक आहेत ते गुंडांना घेऊन तिथं वावरतात. कुणी आंदोलन केलं नाही पाहिजे, विरोधात गेलं नाही पाहिजे म्हणून गुंडांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. तिथं असणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी सीपी साहेबांना पत्र लिहिलं की गुंड मोठ्या प्रमाणात इथं वावर करतायत, धमक्या देत आहेत. सीसीटीव्ही मध्ये सुद्धा फुटेज जे आले ते देण्यात आलं, पण सीपी साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. 2 दिवस बरं वाटलं, पण परत 3ऱ्या दिवशी गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याच्याच बरोबर स्वच्छता कंत्राट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय आणि आमच्या सगळ्यांचा अंदाज आहे हा 200 कोटी रुपयापेक्षा जास्तचा भ्रष्टाचार आहे. आम्ही पुराव्यासकट बोलतोय. याच्यामध्ये समजा अजितदादांना आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये घेऊ शकतात, पण मी अजितदादांना विनंती करतो, तुमचा स्वभाव आम्हाला माहिती आहे, तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालाल, पण फक्त घालण्यासाठी घालू नका. हा जो भ्रष्टाचार होतोय त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होणं महत्वाचं आहे. जगताप नावाचे जे डीडीआर आहेत त्यांना म्हणजे ज्यांच्यावर आम्ही आक्षेप घेतला, विकास भाऊ आणि काही सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्यावर आक्षेप घेतला यांनाच हे जे काही इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, चौकशी सुरू आहे, त्याचे प्रमुख बनवले. मग आम्ही सीएस साहेबांना भेटलो. सीएस साहेबांना काही दिवसांपूर्वी भेटल्यानंतर हे जगताप आता कारण देत आहेत की आता आम्हाला याच्यातून बाहेर निघायचंय, म्हणजे त्यांना आजारपणाचं का कशाचं कारण देऊन ते याच्यातून बाहेर निघतात. पण जगताप नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये काय भ्रष्टाचार केलाय हे कुठेतरी सिद्ध झालं पाहिजे. त्याच्याचबरोबर हे पुरं जे काही पुरावे विकासभाऊ लवांडे आणि तिथे असणाऱ्या काही लोकांनी दिलेत याच्यामध्ये खोलात जाऊन एक इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे आणि ते लवकरात लवकर त्या ठिकाणी झालं पाहिजे. पणन संचालकांनी 7 जुलै 2025 ला महाराष्ट्र कृषी उत्पादन खरेदी विक्री विकास व अधिनियम 1900 चे कलम 40 याच्या अंदर तपासणी सुरू केलेली आहे, पण त्याचा कुठेही काही निकाल अजून लागला नाही. उच्चस्तरीय होणं महत्वाचं आहे. त्यामुळे 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या पुणे एपीएमसी मध्ये झाला असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. जे कुठले पत्र आम्ही दिलेले आहेत त्याच्यावर काय कारवाई सरकारकडनं केली जाते हे आम्ही बघणार आहोत आणि खास करून अजितदादा या बाबतीत काय करतात याच्याकडे आमचं खास लक्ष आहे. पणन मंत्र्यांना पत्र दिलं, अधिवेशनात चर्चा झाली, सांगण्यात आलं की उच्चस्तरीय आम्ही समिती बनवू. ती समिती बनवली, पण त्याच्याकडून इन्व्हेस्टिगेशन कुठेही पारदर्शक पद्धतीने सुरू नाही. याच्यात बऱ्याच लोकांना हफ्ते दिले जातात, मंत्र्यांना मंत्री लेवलच्या लोकांना सुद्धा हफ्ते दिले जातात, अधिकाऱ्यांना हफ्ते दिले जातात, अशी चर्चा आहे. याच्यात खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूरत आहे. मी पणन मंत्री महोदयांना विनंती करतो, अजितदादा जे पालकमंत्री आहेत, कडक नेते आहेत, ते कुठेही चुकीच्या पद्धतीने काय गोष्टी होत असतील तर ते मान्य करणार नाही अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. ते याच्यामध्ये लक्ष घालतील अशी आमची भावना आहे. जर पुढच्या 15 दिवसात सरकारकडनं अधिकाऱ्यांकडनं याच्यामध्ये कुठेही काही कारवाई झाली नाही तर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने मोठं आंदोलन हे पुणे एपीएमसी मध्ये करणार आहोत आणि दूध का दूध पाणी का पाणी हे आम्ही 100% तिथं करू. तरी सुद्धा आम्ही 15 दिवसाचं कालावधी हा सरकारला आणि इथं असणाऱ्या पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी देतो. त्या बाबतीत ते काय करतात ते आम्ही सर्वजण बघू. आज हा लढा विकासभाऊ एकटे लढत आहेत, त्यांच्याबरोबर हजारो शेतकरी आहेत, पण जे कुणी या इलेक्शन मध्ये लढले होते त्यांना विजय मिळाला नसेल, प्रामाणिकपणे लढले, पण पैशाचा वापर करून जे कुणी उमेदवार पडले असतील त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात. हा सामाजिक आहे, अराजकीय विषय आहे. हा सामाजिक विषय असल्यामुळे जे कुणी आज सत्तेत आहेत या एपीएमसी मध्ये त्यांना सुद्धा जर वाटत असेल आत्ताचे अध्यक्ष नाही तर पूर्वीचे अध्यक्ष यांनी जर याच्यामध्ये भ्रष्टाचार केलाय त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो, शेतकऱ्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही या आंदोलनामध्ये या. हे आंदोलन अराजकीय आंदोलन आहे, शेतकऱ्यांच्या वतीने आहे. हवेली भागातले शेतकरी आहेतच, पण याच्याच बरोबर महाराष्ट्रातून इथं अनेक शेतकरी हे येत असतात. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हा मुद्दा आम्ही मांडत आहोत. जे जे कोणी याच्यामध्ये सहभाग घेतील त्यांचं आम्ही स्वागतच या ठिकाणी करू, असं या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना व शेतकऱ्यांना व भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना या ठिकाणी मी आव्हान करत आहे. चला
एक तर हे जी काही समिती केली त्याचे प्रमुख जगताप म्हणून कुणीतरी DDR आहे असं आम्हाला कळतं. यांच्यावरच आक्षेप लोकांचा आहे. यांनीच याच्यामध्ये गैरव्यवहार केला असं लोकांचं मत आहे. आणि त्यांनाच तिथं जर तुम्ही त्या समितीचं नाहीतर जी काय इन्व्हेस्टिगेशनची समिती आहे त्याचं तुम्ही प्रमुख बनवत असाल म्हणजे चोरालाच त्यांनी केलेली चोरी जी आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्याची जबाबदारी दिल्यासारखं आहे. त्यामुळे ते जे DDR आहेत त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. त्यांना तिथं ठेवण्यात काही कारण नाही. एक उच्चस्तरीय समिती करणं हे अपेक्षित होतं. उच्चस्तरीयचे अधिकारी याच्यामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे जॉईंट रजिस्ट्रार नाहीतर अशा कोणाला तरी व्यक्तीला तिथं बसवणं आणि हे पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे. CS साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे. ते चीफ सेक्रेटरी साहेब या बाबतीत काय करतात हे बघण्याची जरूरत आहे. पण अजितदादा या बाबतीत काय करतात हे प्रामुख्याने इथं असणारे लोक हे डोळ्यात तेल घालून वाट बघत आहेत. दादा या बाबतीतली भूमिका काय घेणार आहे? परवाना घोटाळा जेव्हा असतो तेव्हा जे काय अधिकृत परवाना धारक आहेत यांच्याकडे जेव्हा शेतकरी विकतो त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा होते. पण जे अनधिकृत परवाना दिला जातो जी पट्टी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मिळायला पाहिजे शेतकरी तिथे येतो. काही लोक त्यांना घोळका करतात आणि मग आम्हालाच विकलं पाहिजे आम्हालाच तुम्ही विका. मग कांदा आला कांदा समजा 12 रुपयाला विकला मग तोच जो अनधिकृत परवाना धारक असतो तो काय करतो तो जो अधिकृत परवाना धारक आहे तोच 12 रुपयाचा कांदा हा 14 रुपयाला त्यांना विकतो. म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचं 2 रुपयाचं नुकसान होतं. आणि हे फक्त कांदा नाही तर या विषयात होतं असं नाही. हे प्रत्येक जो उत्पादन करणारे जे काही कांदा असेल बटाटा असेल भाज्या असतील ह्या सर्व विषयामध्ये खोट्या पट्ट्या ह्या दिल्या जातात आणि त्याच्यात भ्रष्टाचार होतो आणि त्यात शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. कारण हे जे परवाना धारक आहेत जे इलिगल आहेत ते कुठे ना कुठे पैसा कमवण्यासाठी झालेत ना. आणि मग पैसा ते कमवतात कोणाच्या नावावर कमवतात ते शेतकऱ्याच्या नावावर आणि APMCचं नाव हे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये खराब होतंय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. एक नागपूर आणि एक पुण्याची. नागपूरच्या बाजार समितीवर तातडीनं कारवाई झाली पण पुण्यातल्या बाजार समितीवर कोणतीही कारवाई त्यांनी जी चौकशी समिती नेमली ती चौकशी समिती बी अजून जाहीर झाली. त्यांनी जी कारवाई करण्याची घोषणा केली ते काही झाली. हे फक्त तोंडाला पानं पुसण्यासारखी ती समिती झाली होती. त्याच्यामध्ये कुठेही काही झालेलं नाही. जेव्हा समिती फॉर्म झाली याच्यात आम्हाला असं कळालं की हे जे संचालक आहेत सर्व त्या संचालकांनी पाकिटं बनवली आणि ती पाकिटं ही फार मंत्रालयापर्यंत त्यांनी ती पाकिटं दिली म्हणून ह्याच्यात कुठेही काय होत नाही. एवढे पुरावे आम्ही जर दिले असतील तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांनी पुरावे दिले असतील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरावे दिले असतील मग त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर पाकिटाचं राजकारण झालं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि जर आम्ही म्हणतो ते चुकीचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही कारवाई करा. प्रमुख मोठ्या एखाद्या अधिकाऱ्याला याची समितीचा अध्यक्ष बनवा आणि पुढच्या 15 दिवसात जी काय कारवाई आहे ती कारवाई तुम्ही करा. पण हे जे सरकार आहे या अधिकाऱ्यांना कुठंच काय करायचं नाही कारण याच्यातून करोडो रुपये हे काही लोकांपर्यंत पोहोचतात. एक तर सदस्य खातातच त्याच्याच बरोबर काही अधिकाऱ्यांपर्यंत पाकिटं पोहोचतात आणि मंत्रालयापर्यंत पाकिटं पोहोचत असल्यामुळे याच्यावर कारवाई केली जात नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे मंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदय त्या दोघांना विनंती आहे की या बाबतीत तुम्ही लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई ह्या झाल्या पाहिजे. आणि ही जी काही आमची पुणे APMC आहे ती गुंडांच्या विळख्यात आणि धंदेवाईकांच्या विळख्यात आणि भ्रष्ट राजकारणाच्या विळख्यात जी अडकलेली आहे त्याच्यातून कृपा करून शेतकऱ्यांच्या हितासाठी या APMC ला तुम्ही वाचवा. सत्तेमध्ये तुमच्या बहुसंख्य ह्या संचालक मंडळात 2 गट आहेत आणि त्यामध्ये एक संचालक आहे की जे बहुमताच्या जोरावर जे काही सगळे निर्णय होतात त्याला आपल्या पक्षाचा एक संचालक आहे तो त्या गटामध्ये आहे सत्तेमध्ये आहे. म्हणजे आज ज्या सगळ्या भ्रष्टाचार जो काय घडतोय त्यामध्ये तुमच्या कुठेतरी पक्षाचं बहुमत त्याला हातभार असल्याशिवाय कुठलाही निर्णय होतो. तो पालिकेची तयारी करतोय. एकीकडे तुम्ही पवार साहेब पत्र देतात पवार साहेबांनी काही संचालक जाऊन भेटतात. नक्की तुमच्या पक्षाच्या संचालकांची भूमिका काय आहे? एक तर आमचा कोणी संचालक आहे असं आम्हाला वाटत नाही. पण जर असेल आणि तो सुद्धा जर या भ्रष्टाचारामध्ये अडकलेला असेल तर भ्रष्टाचारामध्ये त्याचा पाठिंबा असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आम्ही
नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी कधी राजकारणात आलेलो नाही, लोकांना न्याय देण्यासाठी आलेलो आहे. आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी इथं जो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार जो होतोय, त्यात जे कुणी अडकलेले असतील, ज्यांनी कुणी भ्रष्टाचार केलेला आहे, पूर्णपणे सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने हा लढा तिथं लढत आहोत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जर कोणावर कारवाई होत असेल, नाही तर सगळ्यांवर कारवाई होत असेल तरी ती कारवाई करा, पण आमच्या शेतकऱ्याला आणि आमची ही पुण्याची जी एपीएमसी आहे त्याचं महत्व आज दुर्दैवाने कमी कमी होत चाललेलं आहे. उलाढाल हजारो कोटी रुपयाची इथं होऊ शकते, पण हे ज्या काही गोष्टी होतात, ज्या पद्धतीने याच्यामध्ये काही आपण पद्धतीने जो व्यवहार व्हायला पाहिजे तो व्यवहार न झाल्यामुळे एक तर उलाढाल कमी होती आणि शेतकऱ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान इथं होताना आपण सर्वजण बघू शकतो. मागच्या आठवड्यात संचालक मंडळाने अजितदादांची भेट घेतली होती, चौकशी लावून सुद्धा भेट घेणं आणि त्यात अजितदादांनी त्यांना सांगितले राष्ट्रीय बाजार आपला काही समावेश नव्हता, त्यामुळे संचालक मंडळामध्ये स्वतःला अभय मिळाले त्यांनी चर्चा केली, त्याच्यावर आपलं काय? अजितदादांबरोबर चर्चा झाली आणि इथं असणाऱ्या संचालकांना वाटत असेल त्यांना अभय मिळालं तर मग हे फार चुकीचं आहे. आम्ही लढा हा काही इथं सोडणार नाही. त्यामुळे अजितदादांना त्यांच्या संचालकांनी काय सांगितलं हे माहित नाही, पण अजितदादांना हे पूर्ण पुरावे आम्ही पाठवून देऊ. विकास भाऊंना आम्ही सांगतो की कुठेही राजकारण याच्यामध्ये न करता दादा जर निर्णय घेणार असतील तर विकास भाऊ स्वतः शेतकऱ्यांच्या वतीने कागदपत्र घेऊन अजितदादांना पुढच्या 5-6 दिवसात भेटतील. अजितदादा त्या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल. आम्ही मंत्री महोदयांना पत्र सुप्रियाताईंच्या माध्यमातून दिलं, त्या बाबतीत मंत्र्यांनी एक समिती फॉर्म केली, पण समिती कुठेही पारदर्शक पद्धतीने काम करत नाही. आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा एक पत्र हे सीएस आणि मुख्यमंत्री साहेबांना हे दिलेलं आहे, पण त्या बाबतीत सुद्धा कुठेही कारवाई झाली नाही. सीएस साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो त्यांनी सांगितलं याच्यात 100% आम्ही लक्ष घालू. अधिकारी सगळेच खराब असतात, नेते सगळेच खराब असतात आमचं मत नाही. सीएम साहेब हे जे खऱ्या अर्थाने पारदर्शक पद्धतीने काम करतात असं ते म्हणतात. साहेब तुम्हाला पुरावे आम्ही पाठवले, पवार साहेबांचं स्वतःचं पत्र हे तुम्हाला आलेलं आहे. दादांना सुद्धा आम्ही आव्हान करतो की विकासभाऊ लवांडे सर्व पुरावे घेऊन हे तुम्हाला भेटतील. त्यामुळे ह्या संचालक मंडळांना वाटत असेल त्यांना लय अभय मिळालं तर ते झोपेत येत नाही तर स्वप्नात आहेत. आम्ही काही त्यांना सोडणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने हा लढा लढू आणि शेतकऱ्यांना न्याय देणार. आणि आपली जी एपीएमसी आहे जी अख्ख्या देशात फेमस होती चांगल्या कारभारासाठी आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी, अण्णासाहेब मगरांनी ही समिती मार्केट कमिटी सुरू केली होती, शेतकऱ्यांसाठी केली होती. आणि हे पूर्ण पूर्वीचं वैभव हे आपल्या एपीएमसीला आम्ही आणू आणि शेतकऱ्याला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तो मुद्दा याच्यात अजून कोणाला काय प्रश्न या अनुषंगाने एपीएमसीच्या अनुषंगाने असेल तर बघा 2 विषय याच्यामध्ये आहेत. एक तर 2 दिवसापूर्वी देवाभाऊ नावाची जी जाहिरात सर्व पेपरच्या पहिल्या पानावर ही देण्यात आली होती. पहिल्या पानावर जाहिरात दिली जात असेल तर काय हरकत नाही. शेवटी पेपरला सुद्धा कुठं ना कुठेतरी जाहिराती लागत असतात. पेपरचं कुठेही काही म्हणणं नसतं. त्यांना एखादी जाहिरात आली तर ते लावून टाकतात. कुणी ना कुणीतरी तिथं पेमेंट करत असतं. पेमेंट हे ऑफिशियली होत असतं. आता याच्यामध्ये आमचा आक्षेप असा होता, एक तर ती जाहिरात बघितल्यानंतर देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं उदात्तीकरण त्या जाहिरातीच्या माध्यमातून केलं गेलं होतं. कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीत कुठं माहीत पण नसेल, पण फक्त नेत्याला खुश करण्यासाठी काही लोकांनी तो पराक्रम केला असं आम्हाला म्हणणं आहे. भाजपली जर ती जाहिरात दिली असती तर भाजपचं चिन्ह तिथं असलं असतं. एखाद्या नेत्याने ती जाहिरात दिली असती ओपन एंडेड तर त्याचं नाव तिथं असलं असतं जर भाजपचा नेता असला असता, पण तसं कुठेही काही नव्हतं. एखाद्या कंपनीली जर जाहिरात दिली असती त्याचा फोटो नाव तिथं असलं असतं, तेही तिथं झालेलं नाही. मग याच्यामध्ये वेगळे वेगळे काही गोष्टी तिथं निघतात. एक तर अशा नेत्यांनी ही जाहिरात दिली असं आम्हाला कळालेलं आहे, ज्या सत्तेत आहेत पण भाजपमध्ये नाहीये. आणि ते भाजपमध्ये नसल्यामुळे
हे कदाचित दादांच्या पक्षातले सुद्धा असू शकतात, नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले असू शकतात. पण देवेंद्र फडणवीस साहेबांची उदात्तीकरण करण्याचा एखादी बातमी नाही तर एखादी जाहिरात जर सत्तेतला दुसरा पक्ष करत असेल तर त्या पक्षातल्या नेत्याला, प्रमुख नेते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब नाही तर दादा यांना ते आवडणार नाही, म्हणून त्यांनी तिथं नाव टाकलं नाही असं आम्हाला तिथं कळतंय. आता ही भूमिका आम्ही घेतल्यानंतर आम्ही भूमिका घेत असताना हे सांगितलं कदाचित हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहित नसावं, पण मग त्याच्यात बावनकुळे साहेबांनी सांगितलं की रोहित पवारच्या पोटामध्ये काय दुखतं. मला बावनकुळे साहेबांना एवढंच सांगायचं, बावनकुळे साहेब तुम्ही दिवसाला 4 कोटीची बातमी द्या, जाहिरात द्या, 400 कोटीची द्या, नाही तर 4000 कोटीची द्या, आम्हाला काही तिथं देणं घेणं नाही. आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की ही बेनामी जाहिरात का दिली गेली. मग कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी ही जाहिरात दिली आहे का, कुठल्या व्यावसायिकांनी ही जाहिरात दिली आहे का. मग कॉन्ट्रॅक्टर नाही तर व्यावसायिकाची ही जर जाहिरात असेल मग त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सरकारच्या माध्यमातून कुठली मदत दिली गेली होती का. कारण एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतायत, एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर, छोटे मराठी मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत, पण दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुपयाची ही जाहिरात केली जाते, ती सुद्धा बेनामी जाहिरात ही त्या ठिकाणी केली जाते. मग ह्याच्यामध्ये कुणी जाहिरात दिली हे तुम्ही सिद्ध करा, नाही तर तुम्ही पब्लिश करा, पण तेवढं धाडस तुमच्यामध्ये नसेल. या विषयामध्ये बोलत असताना आम्ही काय सांगितलं की बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री आहेत. महसूल मंत्री बावनकुळे साहेब असताना त्यांनी एका कंपनीला महसूल मंत्री म्हणून 90 कोटी रुपयाचा फायदा करून दिला. तो कसा फायदा करून दिला तर काही महिन्यांपूर्वी आपण जर बघितलं तर बावनकुळे साहेबांचा जो विभाग आहे तो जो रेव्हेन्यू विभाग आहे त्याच्यामध्ये त्यांच्याच एका नेत्याने म्हणजे आमदाराने बावनकुळे साहेबांना मंत्री म्हणून प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता की ते आमदार कोण होते तर ते काय नाव तुमचं लोणीकर, बबनराव लोणीकर हे परतूरचे आमदार आहेत. त्यांनी त्यांना प्रश्न केला होता. प्रश्न काय केला होता, अधिवेशनाचा विषय हा. त्यांनी प्रश्न केला होता की शेवगाव पंढरपूर या पालखी दिंडी मार्गाचे काम कंट्रॅक्ट मेगा इंजिनिअरिंग, आता मी पुरावा सुद्धा दिलेला आहे. मेगा इंजिनिअरिंग कोण तर भाजपला सगळ्यात जास्त पैसा हा जो काही इलेक्शन बॉन्डच्या मदतीने दिला होता, जर कुठल्या कंपनी दिला होता तर मेगा इंजिनिअरिंग. मेगा इंजिनिअरिंगली तहसीलदारली म्हणजे 2 तालुक्याचे तहसीलदार यांनी दोघांनी मिळून 90 कोटी रुपयाचा दंड लावला होता. तो दंड लावल्यानंतर तो कमिशनर पर्यंत विषय गेला. कमिशनरनी सांगितलं हा दंड योग्य आहे. मेगा इंजिनिअरिंगली इलिगल पद्धतीने खनिज म्हणजे दगड, माती, मुरुम हा त्या ठिकाणी सरकारला न सांगता तो काढला गेला होता आणि सरकारचा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये महसूल हा बुडला होता. त्यामुळे कमिशनरांनी सांगितलं नाही 90 कोटी जो दंड हा दोन्ही तहसीलदारांनी तो योग्य पद्धतीने लावलेला आहे. आणि मग ही केस कुठे हिअरिंगला आली तर ही केस बावनकुळे साहेबांच्या समोर हिअरिंगला आली. आणि बावनकुळे साहेब अधिवेशनामध्ये उत्तर देताना काय बोलतायत बघा. शेवगाव व पंढरपूर या पालखी दिंडी मार्गाचे काम करणाऱ्या मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद यांनी गौण खनिजाचे अवैध उत्खनन विविध प्रकरणात उपर जिल्हा अधिकारी जालना यांनी 38 कोटी, तहसीलदार परतूर यांनी 55 कोटी एवढ्या रकमेच्या दंडाचे विविध आदेश पारित केले आहेत. हे ते कोण मान्य करतं? हे बावनकुळे साहेब मान्य करतात, मी नाही, बावनकुळे, खुद्द बावनकुळे साहेब. त्याच्यानंतर दुसरा, तहसीलदार परतूर यांनी विविध प्रकरणी दिलेल्या आदेशाविरुद्ध अपर विभागीय आयुक्त क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले. अहिल्यानगर त्याविरुद्ध मंत्री महोदय म्हणजे कमिशनर साहेबांनी हे फेटाळलं. आणि मग हे हिअरिंगला कुठं आलं तर हे हिअरिंगला आलं खुद्द बावनकुळे साहेबांकडे. म्हणजे अधिकारी काय म्हणतात, तहसीलदार आणि कमिशनर हे म्हणतात की सरकारचा 52-92 कोटी रुपयाचा हा महसूल हा बुडलेला आहे.
त्यामुळे ह्या मेगा इंजिनिअरिंगवर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई अधिकाऱ्यांनी केली. पण बावनकुळे साहेबांनी काय केलं, जेव्हा त्यांच्या मध्ये वाटाघाटी झाल्या असतील, पैशाचा व्यवहार सुद्धा झाला असेल, नाहीतर मेगा इंजिनिअरिंगली भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा दिला आणि पैसा दिला म्हणून हे मेहरबान झाले आणि 92 कोटीवरनं किती रुपये ही पेनल्टी लावली मेगा इंजिनिअरिंगला, 17 लाख रुपयाची पेनल्टी. दुर्दैव असं मध्ये बावनकुळे साहेब म्हणतात की मी राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे. बावनकुळे साहेब, मी पुरावा देतोय तुम्हाला, सोशल मीडियातून तुम्हाला पुरावा दिलेला आहे. हा पुरावा तुम्हीच त्याचं उत्तर दिलेलं आहे. आता तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या निवृत्तीबद्दल तिथं बोलला. तुम्ही फार मोठे नेते आहात, तुम्ही निवृत्ती घ्यायची काय घ्यायची हा अधिकार मला नाही. पण मी तुम्हाला विनंती एवढीच करतो, जो पुरावा तुम्ही मागितला तो पुरावा मी दिलेला आहे. त्या बाबतीत तुम्ही काय स्पष्टीकरण करता देता याच्याकडे पूर्णपणे महाराष्ट्राचं तिथं लक्ष आहे. त्यामुळे या बाबतीत तुम्ही स्पष्टीकरण दिलंच गेलं पाहिजे. आणि अशाच पद्धतीने ह्या गोष्टी लपवण्यासाठी काही कॉन्ट्रॅक्टर, काही नेते हे बेनामी पद्धतीने जर तुमच्या नेत्याच्या जाहिराती तिथं देत असतील तर आमचा अधिकार आहे तुम्हाला विचारण्याचा की त्यांचं नाव हे जर तुम्ही त्या ठिकाणी जाहीर करू शकत असाल तर ते जाहीर केलं गेलं पाहिजे. पण त्याला धाडस लागेल. त्यामुळे 2 विषय, एक मी पुरावा दिलाय, तुम्ही माझ्या निवृत्तीबद्दल तिथं बोलत होता, आता तुम्ही या बाबतीत काय भूमिका घेणार हे थोडंसं लोकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि पत्रकारांना तुम्ही सांगावं. आणि 2, निनावी पद्धतीने ज्या जाहिराती दिल्या गेल्या त्याच्या पाठीमागे कोण आहे हे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला लोकांना सांगावं लागेल. का? कारण का देवेंद्र फडणवीस साहेबांना कदाचित या गोष्टी माहीत नसतील, पण देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि मग अशा पद्धतीने नेत्याच्या ज्या जाहिराती काही कंपनी आणि सत्तेतले काही नेते, आता तुम्ही म्हणाल सत्तेतले नेते जाहिरात देत असेल काय चुकीचं आहे? अनेक नेत्यांवर आम्ही आता त्या ठिकाणी आवाज उठवत आहोत भ्रष्टाचाराच्या बाबतीत. हे नेते काय करतात? अजितदादांच्या पक्षातले नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले हे जाऊन भेटतात देवेंद्र फडणवीस साहेबांना. त्यांच्यात काय चर्चा होती हे आम्हाला माहित नाही. कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असतील काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी. नंतर हे नेते बाहेर येऊन खूप खुश राहतात. कुठेही काही त्यांना असं वाटतं अरे काय नाही आता आपण मुख्यमंत्री साहेब आपल्या पाठीशी आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब पाठीशी आहेत, काही टेन्शन घ्यायची कारण नाही. आणि मग कुठेतरी भ्रष्टाचारावर पडदा टाकला जातो असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि मग हे नेते या नेत्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना न सांगता कदाचित खुश करण्यासाठी जाहिरात देतात, नाहीतर काही कॉन्ट्रॅक्टर जाहिरात देतात, नाहीतर काही बिल्डर हे जाहिरात देतात. कुठलाही व्यक्ती हजारो कोटी नाही तर 100 कोटीची जाहिरात फुकटात देत नसतो हे लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे. याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी काहीतरी मेहरबान हे सरकार झालं असेल. जसे हे बावनकुळे साहेब हे कुठल्या कंपनीवर मेहरबान झाले तर हे मेगा इंजिनिअरिंगवर मेहरबान झाले आणि 90 कोटी रुपये हे तसंच माफ केलं. एका बाजूला शेतकरी पानंद रस्ते करत असताना तहसीलदारने त्याच्यावर कारवाई केली तर त्या बिचारा शेतकऱ्याचं कुठेही तिथं पेनल्टी माफ केली जात नाही. काही दिवसांपूर्वी अजितदादांचा फोन एका अधिकाऱ्याला कशासाठी गेला होता तर त्या पानंद रस्त्यासाठी गेला, पण तिथं कारवाई झाली. कोणावर कारवाई झाली? शेतकऱ्यांवर आणि छोट्या नेत्यांवर कारवाई झाली. दादा दुसऱ्या पक्षाचे, मी भूमिका त्यांच्या बाजूने घेणार नाही, पण त्या बाजूला शेतकऱ्यांवर पानंद रस्त्यासाठी तुम्ही कारवाई करता आणि दुसऱ्या बाजूला मेगा इंजिनिअरिंगला 92 कोटीचं डिस्काउंट तुम्ही देता. याच्यामुळे जर काळा बाजार झाला असेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी कुठेतरी याच्यात इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो. असेल हे खापर कोणाच्या ते नावावर फोडायचे आणि विखे पाटील साहेबांच्या नावावर फोडायचे ते पण तुमचेच नेते आहेत. कोणाच्या नावावर फोडायचे तुम्ही फोडा, पण हे 90 कोटी तुम्ही ऑफर नाही तर 90 कोटीची सूट या मेगा इंजिनिअरिंगला तुम्ही का दिली हे मात्र त्या ठिकाणी तुम्ही लोकांना सांगितलंच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. हा विषय आता तुम्ही आणला, अधिवेशन आम्ही मांडला, थातूर मात्र उत्तर मिळालं, पण आता तुम्ही मला चॅलेंज केलाय, मी तुम्हाला चॅलेंज करतो. हे जे काय पुरावे मी दिलेत ते चुकीचे ते तुम्ही सांगावं आणि या बाबतीत तुम्ही काय करणार आहात हे पुरावे खरे याच्यामध्ये सिद्ध होते की तुम्ही 90 कोटी हे एका मेगा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला माफ केलेले आहेत. या बाबतीत तुम्ही काय करणार आहात, याच्यापुढे तुम्ही काय करणार आहात, राजकारण करायचं नाही करायचं हा तुमचा विषय आहे, पण या बाबतीत जे पुरावे आम्ही दिलेत त्याच्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे ते तुम्ही संबंध महाराष्ट्राला तुम्ही सांगितलंच पाहिजे. ठीक आहे, बोला.
परंतु गुन्हा दाखल व्हावा सामना दाखल केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी कारण त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या वेळेस वाटले मला असं वाटते एक तर तुम्ही समजून घ्या की याच्यामध्ये जेव्हा हा व्हिडिओ आम्ही सर्वांनी बघितला त्याच्यामध्ये अधिकारी ज्या तिथं आहेत त्या त्यांची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहेत. अधिकारी चुकल्यात असं मी कुठेही तिथं बनणार नाही. अधिकाऱ्यांनी योग्यच ती कारवाई त्या ठिकाणी केली. गफलत ही कदाचित कुठे झाली कारण शेवटी आमचं मत आहे की आज जे विषय व्हायला पाहिजे ते विषय कुठले घेतले पाहिजे तर शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवा, महिला सुरक्षितता. पण आपण जर चर्चा बघितली तर चर्चा हे अजितदादा असं का बोलले. एक तर अजितदादांची हिंदी कच्ची आहे. अजितदादा हिंदीमध्ये बोलले आणि अजितदादा हिंदी बोलत असताना हिंदी कशा पद्धतीने दादा बोलले हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हिंदीमध्येच गडबड झाली आणि त्या गडबडीमध्ये मोठी गडबड झाली आणि त्या गडबडीमुळे अजितदादा अडचणीत आले असं आमचं सगळ्यांचं मत आहे. याच्यामध्ये अधिकारीही चुकले नाहीत आणि दादांची सवय आम्हाला असल्यामुळे मी दादांची काही बाजू घेतो असं नाही. दादांचा स्वभाव मला माहिती. दादा जिथं चुकतात तिथं आम्ही बोलत असतो. मी जिथं चुकतो तिथं दादा बोलत असतात. पण जे खरे ते खरे. दादाचा स्वभाव बघता त्यांची ती बोलण्याची स्टाईल आहे. आता मराठी तिथं काय त्या अधिकाऱ्यांना कळत नव्हतं. हिंदी बोलायला गेले आणि गडबड तिथंच झाली आणि त्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी अडचणी झाल्या. पण अमोल मिटकरींनी जी भूमिका घेतली ती चुकीची घेतली. तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने आक्षेप घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना तिथं माघार घ्यायला लागली. काय झालं त्यांच्या पक्षामध्ये दादांनी भूमिका घेतली, दादा बोलले. त्यानंतर सर्व इतर नेत्यांनी भूमिका घेतली. त्यानंतर अमोल मिटकरींनी ट्विट केली. दादांना खुश करण्यासाठी घेतली का कशासाठी माहित नाही. त्यात ते चुकले. त्यानंतर अजितदादांना स्वतः ट्विट करावी लागली. त्यांनी माफी मागितली अप्रत्यक्षपणे असं जाणवतं. मग कदाचित दादा मिटकरींना बोलले असावेत, कान पकडले असावेत, मग मिटकरींना माघार घ्यावं लागेल. त्या पक्षामध्ये काय झाले गोंधळ झालेला आहे. कोण काय भूमिका घेते कुठेही तिथं कळत नाही. पण एक तुम्ही समजून घ्या की जे मित्र पक्ष आहेत आम्ही तो विरोधात आहोत. आम्ही लोकांची भूमिका मांडतोय. पण याच्यामध्ये जे मित्र पक्ष आहेत भाजप त्यांचं कसं आहे पंख कापण्याचा प्रयत्न तिथं करते. एकनाथ शिंदे साहेबांचं काय झालंय आपल्याला माहिती. ते टीव्हीवर आता कुठंच दिसत नाही. राज्याचे नेते आता ठाण्यापुरते त्यांना मर्यादित भाजपली केलं का काय अशी चर्चा दुर्दैवाने सुरू आहे. मोठे नेते दिलदार व्यक्तिमत्व पण आता ठाण्यापुरतंच त्यांना दुर्दैवाने तिथे ठेवलं. पैसा ताकद खूप मोठी आहे. आणि दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादांचे सुद्धा हळूहळू तिथं कुठेतरी पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे बघा एक शेफाली वैद्य नावाच्या महिला आहेत. ह्या कशाच्या आहेत तर ह्या मला असं वाटतं की एक त्यांचं पुस्तक येतं भाजप पुरस्कृत. तुम्ही एअरपोर्टवर गेला तर यांचं एक पुस्तक असतं. ते सगळ्या एअरपोर्टवर तुम्हाला दिसेल आणि रेल्वे स्टेशनला दिसेल. त्याच्या या शेफाली वैद्य ह्या तिथं त्याच्या लेखिका आहेत. त्यांनी काय डायरेक्ट दिलंय की हाऊ इज ANI एक्सप्लेनेशन. अजितदादा स्पीक्स यू ओपनली थ्रेटन द लेडी ऑफिसर ट्राय टू स्टॉप हर फ्रॉम डुईंग हर ड्युटी आणि स्प्लॅश युअर डेप्युटी CM कार्ड. इट वॉज ब्लेटंट मिसयूज ऑफ पॉवर. ऑप्शन ट्रेड मध्ये एंटर केल्यानंतर तुम्ही सुद्धा टेन्शन मध्ये असता का तासन तास स्क्रिप्टवर बसून पुरस्कृत एक पुस्तक आहे. ते पुस्तक स्वतः ते छापतात आणि त्याच्यातून कोणाला टार्गेट केलंय तर दादांना. आमचं काय मत आहे की आज 8 शेतकरी आत्महत्या करतायत. आज शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या विषयामध्ये आपण अडकून बसलोय. म्हणजे भाजप काय करते मित्र पक्षाला अडचणीत आणण्यात आणि त्यांना त्यांचे पंख कापण्यात या राजकारणात गुंतलेले आहेत. अरे पण मूलभूत प्रश्न या महाराष्ट्राचे प्रलंबित आहेत. त्यात गरीबाला अडचण होते याच्याकडे मात्र कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही जी भूमिका घेत आहोत ती भूमिका अशीच आहे की जिरवाजिरवीमध्ये अडकण्यापेक्षा महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून कार्य जर केलं ना या 3 नेत्यांनी तर महाराष्ट्राचं भलं होईल. पण ह्याच्यामध्ये नाही एकामेकाच्या जिरवण्यामध्ये सर्व गुंतलेत असं आमचं स्पष्ट मत आहे. या विरोधात छत्रपती न्यायालयात त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांची नाराजी संपत नाही. हे बघा
जरांगे पाटील सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी एक आंदोलन उभं केलं, ते मुंबईपर्यंत पोहोचलं, लाखो लोक त्या आंदोलनामध्ये आले. याच्यामध्ये आपण जर बघितलं, हे आंदोलन होणार हे 3 महिने आधी सरकारला माहित होतं. सरकारकडे होम डिपार्टमेंट असतं, महाराष्ट्रामध्ये काय मुवमेंट होतीये, कोण कुठं कोणाला भेटतंय, लोकांचं मत काय, याचा अंदाज हा होम डिपार्टमेंटला असतो. होम डिपार्टमेंटचे प्रमुख कोण आहेत, तर होम मिनिस्टर. होम मिनिस्टर कोण आहे, तर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. यांच्याकडे म्हणजे रोज महाराष्ट्रामध्ये काय घडतंय हे होम मिनिस्टरला त्याच दिवशी कळत असतं. मग 3 महिन्यानंतर आंदोलन मुंबईला होणार हे माहीत असताना होम डिपार्टमेंटली या बाबतीत कुठंच काही दखल घेतली नाही. होम डिपार्टमेंटली दखल घेतली असती तर जी उपसमिती आहे मराठा आरक्षणाची, त्यांना सांगितलं असतं की आंदोलन मोठं होणार आहे, तुम्ही चर्चा करा, बसा, बैठक घ्या आणि निर्णय घ्या. आंदोलन मुंबईपर्यंत येऊन चालणार नाही, मुंबईकरांना अडचण होऊ शकते. आंदोलनाला महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून जे युवा मराठा समाजाचे कार्यकर्ते येणार आहेत त्यांना अडचण होणार असेल, अडचण होऊ शकते, हे होम डिपार्टमेंटला आधीच कळू शकलं असतं. पण त्यांनी 3 महिने आधी सुद्धा उपसमितीला काही सांगितलं नाही. उपसमिती कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालते, तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या. त्याच्यामध्ये अनेक मराठा नेते, त्याच्यामध्ये महाजन साहेब ओबीसी नेते हे सुद्धा तिथं आहेत. आता खरं तर समावेशक आणि सगळ्यांना न्याय देणारा जर तिथं निर्णय घ्यायचा असता आणि महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवायची ही भूमिका सरकारची असली असती तर तिथं भुजबळ साहेबांना सुद्धा समितीमध्ये घेता आलं असतं. कारण का सत्ताधाऱ्यांची ती समिती आहे, पण त्यांना का बाहेर ठेवलं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनाच माहिती आहे. आम्हाला त्यातलं काय घेणं देणं नाही, आम्हाला काही त्यातलं कळलं नाही, कारण आम्ही सत्तेत नाही. आता 3 महिने असताना सुद्धा त्याच्यावर तुम्ही काहीच करत नाही. जुन्नरला जेव्हा आंदोलक येतात, जुन्नरवरनं मुंबईकडे निघतात, किती लोक येणार हे माहीत असताना महानगरपालिकेला कुठंच काय सांगण्यात आलं नव्हतं. तिथं कुठेही बाकी इतर डिपार्टमेंटला सांगण्यात आलं नव्हतं. मुंबईपर्यंत म्हणजे आंदोलनापर्यंत जे ठिकाणी आझाद मैदान तिथं लाखो लोक येतात, तरी सुद्धा 4 दिवस 5 दिवस दखल घेतली जात नाही. उपसमिती चर्चा करत नाही. उपसमिती चर्चा कधी करते, जेव्हा हायकोर्ट त्या बाबतीत लक्ष घालतं. तिथं जिथं हायकोर्टचे प्रमुख आणि त्यांच्याबरोबर साठे नावांच्या ज्या जज आहेत त्या जेव्हा त्याच्यामध्ये लक्ष घालतात, त्यानंतर उपसमिती आंदोलकांना भेटते, त्यानंतर चर्चा होते. चर्चेला तिथं कोण येतं, तर जयकुमार गोरे जे ओबीसी नेता आणि मंत्री आहेत. मग महाजन साहेब ओबीसी नेता आहेत, जयकुमार गोरे ओबीसी नेता आहेत, बाकी इतर मराठा समाजाचे नेते आहेत, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. हे सर्व मिळून एक निर्णय घेतात जो जरांगे पाटलांना सुद्धा मान्य आहे, तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे, ओबीसी नेत्यांना मान्य आहे. आणि मग GR काढला जातो. तज्ञांचं मत त्याच्यामध्ये आहे, तो GR काढला, त्यातून काही लोकांना फायदा होईल असं नाही, तो तज्ञांचा विषय झाला. हे सगळं होऊन लगेच काय केलं जातं, दुसऱ्या दिवशी तिथं ओबीसी समाजाची एक उपसमिती केली जाते. केली जात असेल तर आमचा विरोध नाही. आमचं मत आहे ओबीसी आणि मराठामध्ये जो वाद लावला जातो आणि त्याच्यावर भाजप आणि सत्तेतले लोक जे पोळी भाजत आहेत हे योग्य नाही. सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची असावी. तर सरकार काय करते, मुद्दामून ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये करते. त्यात लोकसभेला पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, विधानसभेला पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, यश काही प्रमाणात आलं. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी मराठ्यात वाद लावत जे मूलभूत प्रश्न आहेत महाराष्ट्राचे, शेतकऱ्याचे, महिलांचे, ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे महिला, सर्व समाजाचे शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी येतात, त्यात मात्र त्या ठिकाणी लक्ष सरकार देत नाही. पण मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद मात्र हे सरकार मुद्दामून लावते असं आमचं ठाम मत आहे. तुम्ही त्यांचं समर्थन करता जरांगेचे आणि त्यांच्या सभेत कुठे फुले शाहू आंबेडकरांचे फोटो आहेत, एखाद्या आमच्या सभेचा बघा. कसं असतं, आखेंचं काय चुकतं असं मी म्हणणार. आखे भाऊ काय करतायत, त्यांच्यासमोर उदाहरण हे पडळकरांचं ठेवतात. सुरुवातीला आपण बघितलं असेल, पडळकरांनी आंदोलन हे धनगर समाजासाठी केलं होतं. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी इतर सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर आंदोलन केलं. तो हेतू चांगला होता, समाजासाठी प्रामाणिक होता. असंही कळतं की त्यांनी देवाची शपथ सुद्धा घेतली होती की भाजप आपल्याला काही न्याय मिळणार नाही, देणार नाही, भाजपमध्ये मी जाणार नाही. भाजपची खासियत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची खासियत आहे,
बहुजन समाजाचे नेते हेरायचे, त्यांना घ्यायचं आपल्याकडे, त्यांना सांगायचं की पवारांच्या विरोधात बोलायला सुरुवात करा आणि तुम्ही जर पवारांच्या विरोधात बोललात तर तुम्हाला मंत्रिपद दिलं जाईल. तर श्री बिरोबाची शपथ घेऊन सुद्धा पडळकरांनी काय केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर आले, भाजपत आले, पवारांच्या विरोधात बोलायला लागले आणि मग मोठे नेते झाले भाजपच्या अनुषंगाने आणि मग त्यांना काय मिळालं तर त्यांना आमदारकी मिळाली. आता लक्ष्मण हाकेंचं चुकत अशासाठी नाही की त्यांनी त्यांच्या समोर टार्गेट कोण घेतलंय तर पडळकरांसारखं मला बनायचंय म्हणून आता हाके काय करतायत तर हाके आज पवारांच्या विरोधात बोलतायत. आज सत्तेत कोण आहेत, भाजप आहे, एकनाथ शिंदे साहेब आहे, अजितदादा आहेत, या तिघांना ठेवलं बाजूला आणि पवारांबद्दलच ते बोलायला लागले, पवार साहेबांबद्दल बोलतात, माझ्याबद्दल बोलतात. म्हणजे काय, देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांनी कदाचित हाकेंना सांगितलेलं आहे की तुमचं काम आहे की जसं पडळकरांना आम्ही आमदार केलं तसं तुम्हाला करतो, पण तुमचं आता काम आहे की धनगर आरक्षणाचे मुद्दे आता तुम्ही हाताळू नका. कारण का हाकेंनी धनगर आरक्षणाचा मुद्दा हाताळला होता 2014ला, आंदोलनही केलं होतं इतर लोकांबरोबर, पण ते कदाचित त्यांना त्या विषयाबाबतीत विसर पडलेला आहे. पण जसं भाजप सांगतायत तसं ते काम तिथं करतायत. हे काय सांगतायत की आम्ही रसद पुरवली. एक तुम्हा सर्वांना सांगतो की जेव्हा केव्हा लोक अडचणीत असतात तेव्हा आम्ही सर्वजण पुढाकार घेत असतो. जेव्हा सांगलीला तिथं पूर आला होता तेव्हा आम्ही मदत पाठवली होती. का तिथं जात धर्म बघितला का? नाही, लोकांना अडचण आहे तिथं पाठवा. साताराला मदत पाठवली. आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा तिथं कोरोना आला होता तेव्हा माझ्या कंपनीने स्वतःहून, जेव्हा तिथं सॅनिटायझर होत नव्हते, सर्व मंदिरात, सर्व प्रशासनाला, पोलीस असू द्या नाहीतर तहसीलदार असू द्या नाहीतर आपले धार्मिक स्थळं असू द्या नाहीतर कलेक्टर, सगळ्यांना आपण तिथं मदत पाठवली. 2014ला सुद्धा जेव्हा बारामतीमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा हा पेटला होता तिथं धनगर समाजाचे लोक एकत्रित बसले होते. कदाचित त्यावेळेस सरकार हे आमचं होतं, पण समाज बांधव तिथं बसलेले आहेत, त्यांना प्यायचं पाणी आणि इतरही सेवा कुणी दिल्यात तिथं असणाऱ्या लोकांना तुम्ही विचारा. मग त्या तिथं असणाऱ्या हाके असतील, पडळकर असतील, या लोकांना कळेल त्यावेळेस मदत ही तिथं असणाऱ्या समाज बांधवांना कुणी केली. आम्ही म्हणत नाही, आम्ही कोणाचं नाव घेत नाही, पण तिथे असणाऱ्या प्रामाणिक धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही विचारा मदत कुणी केली, हे सिद्ध होईल. त्यामुळे हे जे काय हाके आज बोलतायत हे भाजपची भाषा बोलतायत. त्यांना आमदार व्हायचे म्हणून समाजालाही ते विसरलेत आणि विचारालाही विसरलेत. फक्त काय करतायत की पवारांच्या विरोधात बोलून फक्त देवेंद्र फडणवीस साहेब नाही तर भाजपने सांगितलेले शब्द त्यांच्या मुखातून बाहेर निघतात. हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलावं लागेल. ते म्हणाले की आता दशांचं उत्तर देऊ, तुम्ही जर आमच्या जीआरला आव्हान देत असाल तर आम्ही ओबीसीच्या जीआरला आव्हान देऊ. आता आम्ही शांत बसणार नाही, परत एकदा ओबीसी मराठा वाद महाराष्ट्रात पेटतोय. एक तर सरकारची काय इच्छा आहे सरकारने बोलून दाखवावी. सर्व समाजाला विश्वासात घेऊन मार्ग काढणं ही सरकारची भूमिका असावी. पण देवेंद्र फडणवीस साहेबच पुढे आपल्याला दिसत आहेत. एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा कुठं गायब झाले ते कोणाला दिसत नाही. जेव्हा काही दिवसांपूर्वी देवाभाऊ नावाची जाहिरात आली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबच दिसतात, बाकी कुणी दिसत नाही. आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये मराठा समाजाला सुद्धा न्याय दिला गेला पाहिजे आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही हात तिथं लावला गेला नाही पाहिजे. पण हा मार्ग जर आपल्याला ही अडचण जर सोडवायची असेल तर सगळ्यांना माहिती आहे की हा विषय आपल्याला पार्लमेंटमध्ये सुटू शकतो. आपल्याला तिथं अध्यादेश काढावा लागणार आहे, त्याच्यामध्ये कायद्यात दुरुस्ती करावं लागणार आहे आणि ती दुरुस्ती झाल्यानंतर नक्कीच हा मार्ग हा कोर्टात टिकणारा जे आरक्षण आहे मराठा समाजाला हे तिथे मिळू शकतं. पण आमचं मत एवढंच आहे की वाद घालून समाजामध्ये वाद घालून मग एक ओबीसी नेता तयार होणार, एक मराठा नेता तयार होणार, मग उद्या जाऊन आता जे धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते त्यांचा वेगळा विषय असणार आहे. उद्या जाऊन कदाचित आपले अजून वेगळा मुद्दा हा कुठेतरी कुठं तिथं तिथं घेईल आणि हे वाद वाढतच जाणार आहे. पण ह्याच्यामध्ये होतंय असं की शेतकऱ्यांच्या अडचणीबद्दल कुणी बोलत नाही, बेरोजगारांच्या बद्दल कुणी बोलत नाही. आज विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिला सुरक्षिततेचा विषय आहे. पुणे घ्या, नाशिक घ्या, छत्रपती संभाजीनगर घ्या, रोज खून होत आहेत, त्याबद्दल मात्र कुणी बोलत नाही. पण ही जी चर्चा आहे ती फक्त जातीवादाकडे दुर्दैवाने जाते आणि ही महाराष्ट्राच्या हिताची आहे असं आम्हाला वाटत नाही. अंजली तमारे यांनी पत्र दिले मुख्यमंत्र्यांना, कायदेशीर तक्रार केली. अंजलीताई
ह्या चांगल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अनेक वेळा अनेक सामाजिक चांगले मुद्दे हे त्यांनी उचललेले आहेत. खरं तर माझी अपेक्षा होती की जेव्हा आम्ही सिरसाट साहेबांचा मुद्दा घेतला, अंजलीला दमानिया ताई ज्या आहेत त्यांनी सिडकोच्या बाबतीत सुद्धा पत्र हे मुख्यमंत्री साहेबांना लिहायला पाहिजे होतं. जेव्हा आम्ही काय भाजपचे मुद्दे घेतले तेव्हा सुद्धा आमची अपेक्षा होती दमानिया ताईंनी तसंच एक पत्र मुख्यमंत्री साहेबांना लिहायला पाहिजे होतं त्या करप्ट नेत्यांच्या विरोधात. पण कदाचित ते मुद्दे घेत असताना त्यांच्याकडे जे काय कागदपत्र येतात तेच ते मुद्दे घेतात. त्यामुळे आमचं मत आहे की जेव्हा लोकांच्या हितासाठी तुम्ही लढत असतात तेव्हा तुम्हाला निवडक होऊन चालत नाही. तुम्हाला सिलेक्टिव्ह राजकारण नाही तर सिलेक्टिव्ह समाजकारण करून चालत नाही. जो कोणी चुकतो त्याच्या विरोधात हित असताना कोण कुठं चुकत असेल त्यांच्या विरोधात आणि कुठेही पार्टी आणि व्यक्ती न बघता ते पत्र लिहिणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि नक्कीच ते येत्या काळामध्ये सर्वांच्याच विरोधात जो कोणी चुकलाय त्यांच्या बाबतीत ते विरोधातलं पत्र हे वर लिहितील अशी अपेक्षा आपण करूया. तुम्ही जे दमानियांना भाजपच्या नेत्यांबाबत पुरावे दिले होते तर काय केलं त्यांनी, काय केलं? नाही करतील. अपेक्षा अशी नाही की लगेचच्या लगेच ते करतील. उद्या जाऊन कदाचित ते मुद्दे घेतील. आम्ही जेव्हा जे मुंडे प्रकरण होतं ह्याचं ज्ञानेश्वरी मुंडेताईंचं तेव्हा दमानियांनी सुद्धा तो मुद्दा तिथं घेतला. तिथं जे काही SIT फॉर्म करायची होती, अधिकाऱ्यांना आणायचं होतं, हे आम्ही मुद्दे मांडले होते, त्यांनी मांडले आणि त्यानंतर ते प्रेशर येऊन त्यांनी तिथं ज्ञानेश्वरी मुंडेताईंचं तेव्हा दमानियांनी सुद्धा तो मुद्दा तिथं घेतला. तिथं जे काही SIT फॉर्म करायची होती, अधिकाऱ्यांना आणायचं होतं, हे आम्ही मुद्दे मांडले होते, त्यांनी मांडले आणि त्यानंतर ते प्रेशर येऊन त्यांनी तिथं मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं. पण आमचं मत आहे की चूक जो कोणी करतो, आता बावनकुळे साहेबांची चूक मी पुढे आणली आहे. दमानिया ताईंना सुद्धा माझा सोशल मीडिया त्या बघत असाव्यात तर त्यांना सुद्धा मी आव्हान करतो की बावनकुळे साहेबांचा मुद्दा जो मी आणलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे आपण जर बघितलं मेगा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला 90 कोटीचं डिस्काउंट हे मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. त्यामुळे दमानिया ताईंना मी विनंती करतो तोही मुद्दा त्यांनी तिथं उचलावा. ठीक आहे.